त्यासाठी लोकांनी बलिदान किती दिलं, लोक मिली किती, देश स्वतंत्र करासाठी लोकांनी किती लोकांची रक्त सांडली गेली. ही ह्यांच्या बिमला काय नेट आहे का त्याचं? 10 रुपये देते 20 रुपये घेते. अजित पवार गेला हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी गेलाय. तो का प्रामाणिक आहे देशासाठी जनतेसाठी लोकांच्या कल्याणासाठी गेला नाही. मोदीच आहे, ह्याच्याशिवाय पलीकडे कोण नाही. पेट्रोल 50-55 रुपये होते ती 100 रुपये नेले. काय केलं मोदीनं? काय महागाई वाढत असते, कमी होते काय? वरची शेतकऱ्याला पैसे यायचे म्हणले महागाई वाढणार. कोणाला पैसे दिलं? आमचं पैसे गेलं, आम्हाला दिलं काय? तर 3000 रुपये उसाला दर दिला यंदा आणि खाज्याचं ठिकाण 1800-2000 रुपये ठिकाण. काय मुंडी मुरगाळ शेतकऱ्याचं. आम्ही मतदान ही भाजपलाच करणार. आम्ही भाजप देत नाही, काँग्रेसला निवडून देणार आहे. ते आरक्षण ते देवेंद्र फडणवीसच्या घराला पाठवा. आपलं मत काँग्रेसला. जर भारत देश वाचवायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. बघा भाजपला कुणी हिंमत टाकून असं आमचं प्रामाणिकपणे मत. काय सुद्धा काँग्रेसने केलं नाही. 2000 रुपये देऊन जनतेला येड्यात काढण्याचं काम केलंय. मोदी पाहिजे. धोरण तसे शेतकऱ्याविषयी काही दिलं हे सांगा की तुम्ही. निवडून भाजपच येणार. भाजप येत नाही, चुकीच बोलले. त्यातल्या मालाला दर नाही तर कशाला मोदी पाहिजे? मोदीने काम केलेली खरी ती. बीजेपीने काय केलं, कोणासाठी काय केलं सांगा मला. रेशन फुकाट देऊन पैसे देऊन 4000-2000 रुपये काय भागले तेवढे. 80% सरकुली काँग्रेस शेवट पर्याय नाही. 25 वर दर जाऊ दे ना, मोदीच काम नाही चांगलं. समजा नासवलं बघा या फर्निचर. भाजपने काम केलं पण महागाई भरपूर वाढली. अरे महागाई होणार आहे, खाणार लय जरी पण महागाई होणार. म्हणजे काय राम काय आम्हाला देतोय का आणून 10-5 रुपये. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या कार्यक्रमांतर्गत रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, रोज नवीन लोकांच्या गाठीभेटी घेऊन, रोज वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन लोकांचे अनेक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. अगदी पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच अनुषंगानं इथले जे स्थानिक खासदार असतील त्यांनी या मतदारसंघामध्ये काय कामं केलीत का, काय कामं पेंडिंगला राहिलेत का, काय निधी आणलाय का, लोकांच्या समस्या सुटलेत का, लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सुटलेत का, हे खरं तर जाणून घेण्यासाठी रोज वेगवेगळ्या भागामध्ये जातोय. आज पंढरपूरमध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असलेलं सरकुली या गावामध्ये आहे. कारण याच गावानं या पंढरपूर तालुक्याच्या सलग 3 टर्म स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांना आमदार म्हणून याच गावानं इथल्या गावात लोकांनी पाठवलं किंवा या तालुक्याने आमदार भारतनाना सहकार्य या ठिकाणी केलं. खरं तर या एकूण अनुषंगानं या गावाचे काय प्रश्न आहेत, खासदारकीच्या भाजपच्या काळात इथले काही स्थानिक प्रश्न सुटलेत, काय प्रश्न पेंडिंगला आहेत, ते सुद्धा या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. सोलापूरचं चित्र बघता भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी दिले. राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत आणि त्यांना विरोधक असलेले काँग्रेसकडून सोलापूरमध्येचे आमदार प्रणिताई शिंदे यांची या ठिकाणी उमेदवार आहे. दोन्हीही युवा उमेदवार आहेत. दोघेही आमदार आहेत, एक माळशिरसचा एक सोलापूरमध्येचा. दोघांचंही राजकीय लेवलला वजन त्या ठिकाणी चांगलं आहे. या एकूण अनुषंगानं लोकांच्या मनात नेमकं काय, लोकांना भाजपच्या कामावरती लोक समाधान आहेत का, त्यासोबत का त्यांना काँग्रेसचाच काळ बरा वाटत होता, हे या ठिकाणी लोकांकडून प्रश्न जाणून घेणार आहेत. आणि त्याच अनुषंगानं लोकसभेमध्ये कुठेतरी विधानसभेची बांधणी मोठ्या प्रमाणात इथले स्थानिक आमदार करतात. हा खरं तर विधानसभेचा मतदारसंघ मोहोळ मतदारसंघ असला तरीही या ठिकाणचं पंढरपूरमध्ये वर्चस्व या गावाचं मोठ्या प्रमाणात राहते. नेमकं इथल्या लोकांच्या, इथल्या स्थानिक आमदारांविषयी काय प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर या ठिकाणी नक्की कौल कुणाचा आहे, या गावातील लोकांचं म्हणणं काय, चला तर जाणून घेऊया. जुनी माणसं आपल्यासोबत बसलेले आहेत. कुठे आहेत सरपंच? सरपंच नमस्कार. नमस्कार. आम्ही पंढरपूरचा आहे. बर. एक आता लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. बर. पुढच्या महिन्यात निवडणुकी जवळ आहे. चला म्हणलं बाजार आहे तुमच्या गावात, लोक काय म्हणते ते, तुमच्या गावात लोक भाजपला समाधानी आहेत का, काय काँग्रेसला समाधानी करणार आहेत? काँग्रेस आहे ती समाधान. काँग्रेस पेशवा नाही. कशासाठी काँग्रेस? कशासाठी काँग्रेस बरोबर वाटतं म्हणून आम्ही काँग्रेस म्हणतो. लोक म्हणते भाजप चांगला आहे, म्हणते शेतकऱ्यासाठी पैसे देते 2000 रुपये. हाय देते आम्ही. 20 रुपये घेते. आहे मग. बर, काय म्हणतात? 10 रुपये 10 रुपये देते 20 रुपये घेते. आमचंच घेते. जीएसटी कुठल्या लावतंय? बर. भाजी पिंडीला सुद्धा जीएसटी. सगळ्याला इष्टी फुकट केली. इष्टी फुकट केली आणि इकडून पैसे घेते जास्त. बर. जीएसटीला पैसे किती जाते? बर. आज बाजार करायचं राहिलं आम्ही तर जीएसटी कशाला व्हायला म्हणतोय. बर. आता खरं तर तुम्ही जुनी माणसं आहे, काँग्रेसचाच पण अनुभव बघितलाय. सुशील कुमार शिंदे खासदार होते, आता परत स्वामी खासदार झाले. एक बार आले आमच्या जवळ तेव्हापासून गावाला आलाच नाही स्वामी. आलाच नाही. मग कशाला निवडलं ती? मग सुशील कुमार शिंदेचं काम कसं होतं? सुशील कुमार शिंदे चांगला होता. बर. होय. आणि त्यांची मुलगी आता उभा राहिली. आता बघू काय करायची. बर. ते आता कोणीकडे राहते का अजून तुमचाच मेळ नाही. उभी राहिली, सोलापूर मधून उभी राहिली. ते कोणीकडे उभा राहील काय माहिती आहे का आम्हाला? बर. ते असू दे. मोदीचं काम कसं वाटतंय वरचं? चांगले वाटते. रस्ते बांधले, रस्तेच गेले तेवढं. रस्त्यावर पुन्हा समजा हे केले समजा महागाई मुलकाही लावली. महागाई मुलकाही लावली की कशाला फिरून राहिलं तर बघते का नुसतं रस्त्यावर फिरून. इकडं महागाई किती झाली. बर. मोदी आश्वासन काय दिलं लोकांना की बाबा मी भ्रष्टाचार निर्मूलन करीन, काय निर्माण करेल? भ्रष्टाचार निर्मूलन करीन, हे त्याचं पहिलं आश्वासन होतं मोदीचं. उलट त्याच्या काळामध्ये भ्रष्टाचार भयानक वाढला.
बर आणि विरोधकाच्या मागं विरोधक कुणीही आपल्याला राहू नये मग सगळं ईडी लावणं त्याच्या मागं लावून सगळ्या लोकांना मग हैराण करून विरोधकाला म्हणजे विरोधक कोणी राहू नयेच इतकी वाईट भावना मोदीने ठेवली म्हणून उद्या कसं चांगलं म्हणायचं लोक म्हणते कशा पण चांगलं मोदी कोणाला पैसे दिलं आमचं पैसे घेणं आम्हाला दिलं काय आमचंच पैसे आम्हाला परत दिलं देशासाठी काय केलं त्यानं रस्ते बांधलं कोणा पैशातनं बांधलं बरं भ्रष्टाचार मोठा केला अहो गांधी घराण्याची 2 माणसं देशासाठी गेली इंदिरा गांधी गेली राजीव गांधी देशासाठी गेला ह्यानं काय केलं देश फुल सगळा पैसा घालवला काय लोकांना 15 लाख रुपये देणार त्याच्या खात्यावर जमा करणार ही मोदीची भाषा होती आता तुम्ही म्हणता ईडीची का भीती लोकांना दाखवते तुमची पण आमदार गेली का आता अजित पवारकडे कुठं भीती मोठीच घे भ्रष्टाचार अजित पवार गेला हा भ्रष्टाचार लपवसाठी गेलाय तो का प्रामाणिक आहे देशासाठी जनतेसाठी लोकांना कल्याणासाठी गेला नाही त्याला सिंचन घोटाळा कोट्यावधी रुपयाचा घोटाळा दिला होता त्याला पाठशी घालण्यासाठी त्यानं काय केलं पक्ष सोडा राष्ट्रवादी तिकडे गेला ते म्हणजे घराच्या माणसांचं गद्दार केले हे कारण की ह्या मोदी सरकारचा भ्रष्टाचार आणि पैसे माणसं फोडणं आता महाराष्ट्र सरकार होईना पण शिवसेना वाईट सरकार होतं का किती कोटी रुपये घेतल्या लोकांनी खासदारांनी फुटणारांनी असं जर देशाचं जर केलं तर देशात काय वाटत होतं राहील या देशासाठी लोकांनी बलिदान किती दिलं लोक मिली किती देश स्वतंत्र करासाठी लोकांनी किती लोकांची रक्त सांडली गेली ही ह्यांच्या बिमला काय नेट आहे का त्याचं आयत्या पैशाचा चुराला आहे सगळ्या भारत माहिती वाटवाय सगळं जर भारत देश वाचवायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही बघा भाजपला कुणी हिंमत टाकून असं आमचं प्रामाणिकपणे मत आम्ही शेतकरी आहे 400 वर आणायमध्ये 400 आमच्या बाणा घेऊन ठेवले का त्याच्या 400 वर्षी काय सांगावं लोकांनी दिलं तरी आपण काय सांगू शकणार त्याचं पण प्रामाणिक मत आमचं असं आहे की लोकांनी भाजपला लांब ठेवावा लांब ठेवाय म्हणजे त्यानं भ्रष्टाचार भरपूर केला ते करत नाही म्हणलं भ्रष्टाचार भरपूर केलेला आहे तसं काय सुविधा त्यांनी दिली त्या गॅस आज 600 रुपये होता ते आज 1000-1100 गॅस न्यायला पेट्रोल 50-55 रुपये होते ती 100 रुपये नेले काय केलं मोदीनं सगळं पाक लोबाडण्याचं काम केलं 100 रुपये कमवतून 10 रुपये देतोय लोकांना काय त्याचं मग अर्थ आहे हा लोक समाधान नाही समाधान होणारच नाही समाधान शेतीला काय दर नाही शेतीला काय 3000 रुपये उसाला दर दिला यंदा आणि खाज्याचं ठिक 1800-2000 रुपये ठिक आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय काय सगळं 25 रुपये लिटर दूध आहे काय दिलं ही करत आहे हा कायच नाही त्याचा अर्थच काय नाही ना काँग्रेस तसा लय चांगला काय लोक वैतागले भाजपवर काँग्रेस बरं म्हटली पहिले खरं आहे काय खरं आहे का आणि खोटं आहे का ह्याचा प्रश्न आपण आपल्या मनालाच ठरवायचा आहे बर भाजपनं आता 9 वर्षात काय केलं मोदीने आणि काँग्रेसच्या 40 वर्षात सत्तेत त्यांनी काय केलं हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला माहिती आहे मोदीनं प्रत्येक वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी जरी 6000 रुपये जरी सोडले किंवा 3 महिन्यासाठी जर 2000 सोडले 12000 किंवा 6000 जरी सोडले त्या प्रश्न शेतकरी समाधान नाही भोसले बर काय बाजार घ्यायला होय बाजार करायला बर लोक म्हणते काँग्रेसनं कामं भरपूर केली भाजपनं काय केलं नाही म्हणते ते बरोबर आहे खरं बोलते सगळी खरंच आहे बर आता 4 तास लाईट गेली आता शेतकऱ्यांनी काय करायचं बर हो कलेक्टरनं आदेश सोडला की 4 तास लाईट करा म्हणून बर शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्या विरोधात सरकार आहे काय हाय गे हाय 4 तास भागतं या लाईटीमध्ये 4 तास लाईटीमध्ये भागत नाही आता काय करायचं पुन्हा भीक मागाई बर जळल्यावर काय करायचं भीकच मागायची बर कोणाकडे जायचं पुन्हा दात मागाय दात कोण देत नाही ती ठीक नमस्कार काय नाव पंडित भोसले गावात भरपूर आहे वाटतं गावात आहे ते बर तर लोक आता इथली सांगत होती मात्र जाणती माणसं भाजपनं काय कामं केलं सगळं पशुचं काम होते मग 2000 मिळते पेन्शन अहो 2 मिळतात आणि 20 जाते त्यांच्याकडे कसे 2 मिळतात 18% काढतात जीएसटी मी 1 लाख रुपये खत घेतोय 18% 18,000 जातात वर्षाला 6,000-12,000 एक खिशात राहतात या बर आणि 2,000 देऊन आमचा बाप होतोय ते मग अवघड झाली आता अवघड म्हणजे साधा आहे का लय मोठा अवघड आहे काय भाजप म्हणजे काय मुंडी मुरगाळ शेतकऱ्याचा अजून सांगते की राम मंदिर बांधले मग काय मोठं राम मंदिर बांधले सगळे केले की आता तुम्ही लगेच 2 दिवसात बांधले का राम मंदिर 2014ला सोयाबीनला 4,000 भाव होता हो 13,000-11,000 मागवते अजून तेवढा 4 ठेवला ह्याने 10 वर्ष येऊन ह्याने काय केले हो शेतकरी जगेल का येऊ देत नाही पण सरकार बदललं पाहिजे ना बर होय कुठलं सरकार आणायचं कुठलं आमच्या नशीब आहे त्यांच्या नशिबानं किंवा आमच्या नशिबानं येईल ती काँग्रेस आणि भाजप दोनच आम्ही भाजप देत नाही काँग्रेसला निवडून देणार आहे बर त्यांनी काय केलं म्हणते ते काँग्रेसनं काय केलं म्हणते भाजपनं काय केलं
भाजपनं रस्ता केलं म्हणते ते. काय रस्त्याकडे तुमच्या बघावं का शेतकरी मारले की तुम्ही बरं. शेतकऱ्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही बघा. ही आताची पिढी जी भाजप म्हणून ही समजा गोत्यात आणून सोडली भाजपनं. लोक इतकी अडचणीत आली की माफच नाही देत. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आजपासून किती सुविधा झाल्या काँग्रेस काळात. तसं आता काय आहे का नुसतं रस्ते केलं म्हणून झाली लोकांना तेवढं रस्तं बाकीचं काय विषयच नाही. तरणी पोरं म्हणते भाजपने लय भारी काम केले म्हणते नेट फुकट केले म्हणते आम्हाला मोबाईल काय नाही 10 ते एखादा म्हणणार 10 ते एखादा म्हणणार. हो यापुढे बोला मतदान आहे ना मतदान आहे की बरं कधी पहिल्यांदाच करा ह्याच्या आधी केलंय केलंय आधी बरं चूक केली भाजपला पहिली करून चूक केली आता करणार नाही बरं स्वामीचा काय संपर्क गावात कधी निवडून आल्यापासून ती भूमिपूजन करायला आलं बघ मागल्या महिन्यात तेव्हापासून आता आले. पण नको आणि काँग्रेस पण नको. सकल मराठा समाजाचं जे जरांगी पाटलानं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनानुसार त्यांनी जे सांगितलेलं जे मतदान करा त्यालाच मतदान केलं पाहिजे. मराठा समाजाने 10% आरक्षण दिलेलं ते फसवा आरक्षण आहे. ते दिल्ली हायकोर्टामध्ये टिकत नाही. त्यामुळे ते आरक्षण ते देवेंद्र फडणवीसच्या घराला पाठवा. ते फडणवीसने दिलेलं आरक्षण आहे ते चुकीचं आहे दिशाभूल करणारं आहे. त्यामुळे 10% आरक्षण नको आहे आम्हाला. जरांगी पाटील म्हणते ते ओबीसी मधून म्हणजे 50%च्या आतमधूनच पाहिजे. हा तेच टिकणारं आरक्षण आहे. शेतकऱ्याला महिन्याला वर्षाला 12,000 रुपये देत आहे. आधी मिळत होतं का मिळत नव्हती पण आता जीएसटी शेतकरी 1 लाख रुपये खत घेतो का आणि त्याच्यावर 18% किती झालं. बरं 18,000 वर झालं मग देते किती पैसे आपल्याला 6,000. पैसे राहिले शेतकऱ्या शिल्लक त्याकडे किती राहिले शिल्लक मग ते 12 बी दे म्हणतात घालून. बर सोसायटी चालू आहे पिशवीतले पिशवीत आहे सोसायटी चालू आहे पिशवीतच आहे का वाटप काय नाही बर लोक म्हणते ते भाजपनं कामं चांगली केली नाही ते म्हणते काय खरंच केली नाही ते काय खरंच केली नाही का काय म्हणजे काय गॅस वाढवलेलाच आहे ती भरपूर वाढवलाय. फुकट दिलं पेट्रोल वाढवलाय कसं कुठं फुकट आहे फुकट कुठं आहे पेट्रोल किती महाग झालं बा हा किती वाढवलंय बर आणि मग त्याला कशासाठी मत द्यायची बर तेच नाही हा आता काँग्रेस बरं आहे पहिलंच का काँग्रेस असो किंवा दुसरं कुठलंच पक्ष असो बदल करायचा जरा हा बोला लोक आता तिथं जाणत्या माणसांनी मुलाखती घेतल्या जाणती माणसं ती भाजपवाल्यांनी फसवले आम्हाला काय कामं केली नाही ते काय नाही ते आमचं काँग्रेस बरं आहे. तरुण म्हणून काय वाटतं ते व्यावसायिक म्हणून आपलं मत काँग्रेसला काँग्रेसला एकदा काँग्रेस आलं पाहिजे आपली भूमिका. कशासाठी काँग्रेस आलं पाहिजे काय मोदीने काय केलं कामं केली फसवण्याचं काम केले लोकांना. शेतकऱ्यासाठी काय त्यांनी कामं केली येड्यात काढले लोक केली व्यवसायासाठी केली मोठी कामं काय नाही 2,000 रुपये देऊन जनतेला येड्यात काढण्याचं काम केलंय. बर शेतकऱ्याला फसवण्याचं काम केलेलं आहे. हां काय आमच्या घामाया आम्हाला दाम देत नाही तुम्ही घामा. बर एका दाण्याचा 1000 दाणं करणारा माझा शेतकरी बर त्याला तुम्ही 2,000 रुपये देऊन तुम्ही भुलवता. बर मग ही फसवणुकीची एक भूमिका आहे बर या सरकारची. त्यामुळं या बारीनं काँग्रेस ही आलं पाहिजे ही भूमिका. पण त्यांनी पण उमेदवार हे चांगला दिला राम सातपुते उमेदवार त्यांनी अगदी गोरगरिबातल्या घरातलं पोरगा आहे ती ऊसतोडी करणार पोरगा करतायची त्यांना लोक सपोर्ट करणार नाही किंवा आता जे त्या पक्षाचा उमेदवार जो तो राहणार त्याबद्दल काय जे पक्ष आहे त्यांचा तो उमेदवार आहे उमेदवार तोही स्ट्रॉंग आहे त्याबद्दल काय नाही. पण आपली भूमिका ही काँग्रेस पक्षाची विषय बीजेपी आणि काँग्रेस उमेदवार हा विषय नाही पक्षाचा विषय पक्ष आहे. चालू आहे शेतीचे एक शेतकरी म्हणून कसं वाटतं सध्याला शेतीला काय दर नाही कुठल्या मालाला मालाला दर नाही पाणी नाही लाईट नाही उसाला दर नाही बरं असला तरी बी ती वेळेला मिळत नाही तर बर चांगल्या कारखान्याला घालायला मिळतं की मग आपण चांगला कारखाना उचट टायमाला घेत नाही तर घराचा कुठं इथं साखर करून येतोय काय काय कारखाना रानातच साखर करतील काय काय कारखाना रानातच साखर होती उसाची. बर मग काय करायचं ती शेतकऱ्यासाठी लय मोठा अवघड प्रश्न आहे सगळा. पण बाकीच्या मालाला भाव नाही. वर मोदीने काम केली वाटते मोदीचं काय काम नाही 10 वर्षात त्यांना स्वतः आपण दिलेली आहे त्यांचं बघितले आपण सगळं देशानं बघितले. बर शेतकऱ्यासाठी त्यांचा काय उपयोग नाही त्यांचा. त्यामुळे आता ह्या वेळेला काँग्रेसला मतदान हे केलं पाहिजे. सत्ता ही बदललीच पाहिजे बदलली पाहिजे कारण का शेतकऱ्याच्या मालाला दर नाही. कुठेतरी मोदी सरकार 2,000ची लालच धावतंय काय आमचा कांदा असू द्या तुमचं इतर कुठलंही धान्य असू द्या त्याला मालाला दर नाही. कुठेतरी 2,000 ह्याला माणूस काय म्हणतंय 2,000 दिलं 2,000 दिलं गॅस अमका झाला तमका झाला 200 रुपये 300 रुपये 400 रुपये गॅस दर वाढवलं. कुठला खासदार आमदार कोण शेवटचं टोकाचं सरकुली गाव आहे काय नाही कोणाला आमदार खासदारच माहित नाही माहित नाही ती तिला कुठला विरोध नाही आमच्या म्हणजे फक्त बदल कराय पक्षाला विरोध फक्त बदल करायचा. बर काय चाललंय काय बाजार चालू आहे ना लय भरलाय बाजार लय माणसं घरी काय कुठली 2-4 माणसं एवढा बाजार आठवडाभर आठवडाभर बर
पुन्हा काय आठवड्यावर नाही. बरं, खरं तर लोकसभेच्या संदर्भात विचारपूस करायचं या ठिकाणी आलो या. कसं वाटतंय मोदीचं केंद्रातलं काम? बेकार आहे एकदम शेतकऱ्या बाबतीत त्यापासून आलो इथंपर्यंत एक सुद्धा चांगलं का बरं म्हणणे ते काय म्हणते धोरणं तसे शेतकऱ्याविषयी काय दिलं हे सांगा की तुम्ही. एक सुद्धा त्यांनी हे केलं नाही. पेन्शन चालू म्हणजे शेतकऱ्याला पेन्शन नुसतं 2000 रुपये दिले द्या. 18% GST खतावर आणि त्या औषधावर. बघा. हां, त्या 18-2-36 राज्याची वेगळी केंद्राची वेगळी. मग नेमकं करायचं काय? बरं इकडं 18% काढायला लाख रुपयाचा माल घेताय 18% झाली 36% झाली किती. बरं आणि 2000 रुपये तुम्ही 4 महिन्यांनी देताय एकदा. बरं आणि 6000 रुपये वर्षाला. बरं, इथलं खासदार स्वामीचं काम कसं होतं ते? एकदम बात काय कधी भेटायला सुद्धा आलं नाही ते अजून. गावात कसला बघायला झालं नाही तर बरं होय गे. बरं, तुझा दर चांगला आहे तर. कसं जो फुकट द्यायचा नसतं वैरण 2000 गुंठा घ्यायची हां आणि 40 रुपयाने 45 रुपयाने दूध द्यायचं म्हशीचं. हां आणि गाईचं काय 20 रुपयाचं आहे. बरं काय आजचे दिन हे असले आले तर बरं, नाही तर आलं कशाचं आजचे दिन हो? आता का भाजपमध्ये 400 पुढे जायचं मध्ये जातील का? कशाचं 400-200 झालं तर बरं म्हणायचं. का बरं तसं? हा काय कामच नाही तर हां काय नुसतं भरपूर सांगते निधी आणलाय, निधी दिलाय गावाला. कसं नुसतं मोकळच बोलते ती जायला रोड नीट नाही तर काय नाही. हां नदीला पाणी आता सोडते ती पिकं जाळती शेतकऱ्याची मग लाईट सोडते ती तसा कुठे व्यवहार असतो? सरकुलीच का? बर तर लोक अनेक वेगवेगळ्या गावात जातोय, वेगळ्या भाग सांगतो, लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. काय लोक सांगतात भाजपनं कामं चांगली केली, शेतकऱ्याला पेन्शन आली, काय सांगतात लोक केली नाहीत. काय वाटतं की योग म्हणून निवडून भाजपच येणार. कशासाठी येणार निवडून? कामाची पावती. मोदींनी काय सगळ्या सुविधा दिली ते लोकांना. महागाई थोडी वाढली पण त्या प्रत्येक GST सुधारणा कसं असतं माहीत आहे का? तुम्हाला सुविधा पाहिजे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी थोडा बहुत खर्च येणार. बरोबर. हां त्यामुळे ते चाललं तसं. बरं असं हां भाजपच येणार. बाकी भाजप येणार. चुकीचं बोलते भाजप येत नाही, चुकीचं बोलते ती भाजप जास्ती माणसं. भाजपनं काय केलं सांगा मला. थोडा जर आपल्याला सोयी सुद्धा पाहिजे असल्या थोडा खर्च बी होतोय ना. अहो खर्च किती होते शेतकऱ्याला. ह्यानं काय केलं हो? 1 लाख रुपयाचं तर 1 लाख रुपयाचं खाजं जर घेतलं. हां बरं. हां 1 लाख रुपयाचं खाजं तर 18% किती होते त्याचं? बरं 18,000 रुपये लाखाला. आणि ही 2000 रुपये देतो म्हणतो मी 6000 रुपये. बाकीचे पैसे 12,000 कोण देणार आहे? हा पहिला कसा काँग्रेसचा काळ कसा होता? ती देत बी नव्हतं घेत थोडं थोडं तर ही काहीच देत नाही तसं. आज बी निधी आणलाय म्हणून सांगतात भरपूर निधी आलाय म्हणतात भाजपच्या काळात गावात. हो भाजपचा निधी हे ह्यांच्या पुढाऱ्याने आणला. शेतकरी पैसे गोरगरी पैसे गेला नाही ना. नाही गेला. ईव्हीएमचं कोत्र. हा काय ईव्हीएमचा काय विषय? ईव्हीएमचा घोटाळा केल्यावर काय भाजप निवडून येणारच आहे असं भाजप कोण म्हणते ईव्हीएमचा घोटाळा केला? कोणी बघितलं? ईव्हीएमचा जर घोटाळा होत असेल तर राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची उमेदवार कशी निवडून येतील? कशाला सगळं आयोगच ते विकत घेते ना. बरं आयोगच विकत घेतलं काय आयोगच विकत घेते. पंतप्रधानाला माणूसच नाही. राहुल गांधी काय करता असून त्याचं क्रेडिट चालत नाही की कोण ऐकून बी घे नाही. त्यामुळे काय पंतप्रधानाला मोदीच आहे, ह्याच्याशिवाय पलीकडे कोण नाही. बरं मोदीच होणार आहे आणि सगळे निवडून बी देते. राहुल गांधी विश्वास नाही का? नाही विश्वास नाही. येतच नाही पण कशातच येत नाही. येत नाही निवडून. हो येत त्याच्या किमा भरपूर आहे त्या. बरं रेशन फुकट आहे, खायच फुकट आहे. कोण मत टाकणार? सगळी मत त्याला टाकणार ना. लोक मग महागाई वाढली म्हणतील. अहो महागाई वाढली म्हणजे काय? महागाई वाढत असते कमी होते काय? वरची शेतकऱ्याला पैसे यायचं म्हणलं महागाई वाढणारच. कमी जण केलं तर शेतकऱ्याला काय राहणार आहे? त्यामुळे महागाई अशीच राहणार. मोदी निवडून येणार. मला मनुष्य का हाणायचं दुसरं काय? बरं काम चांगलं आहे मोदी. चांगलं आहे. गावात काय निधी आलाय? आलंय भरपूर आलंय. रस्ता झालं बरंच. कुठला आंबा रस्ता? नाही पुढंच रस्ता झालाय. बरं विकास झालाय. विकास झालाय. मोदी विकास आहे. ठीक आहे. तर मोदींचं काम कसं वाटतं इथं आपल्या? मोदी चांगलं वाटतं. 20 वर्ष झालं दर एकच ठेवलाय उसाला 25 वर दरच जाऊ दे ना. मोदीच काम नाही चांगलं. बरं परवडत कशाला मोदी पाहिजे? सगळे दरवाढ होते त्याची काय होत नाही. बाकीचे सगळे दरवाढ खात्याला ठीक 500 गेलं 1700ला. कशाला मोदी पाहिजे? काय गावात झाली दिसते काय काम केली? काय करायचं? रस्त्यावर बसून काय पपुटा खावा आहे? बर शेतात पाहिजे महत्वाचं दर. मग शेतातल्या मालाला दर नाही तर कशाला मोदी पाहिजे? काँग्रेसच्या काळात होता का शेताला? मग सगळेच आहे हाही उठ कमी न उठ. बर परवडत जावा. पेट्रोल आता कसं झालंय, डिझेल कसं झालंय. मग आता काय करायचं? आता काय काँग्रेसला मत टाकायचं काय करायचं? काँग्रेसला. हा निवडणुका जवळ आल्या कसं बघताय? आता निवडणुका बघायचं म्हणजे आरक्षण दिले काय लगे मतदान आहे. जरांगी पाटील म्हणतील तिकडे मतदान आहे.
कोण दिलं आरक्षण वाटतंय? कोण आरक्षण कुठलं नाही आरक्षण हा आता 10% दिले का आरक्षण? कुठं बीजेपीला 10% त्यांना राहू द्या अजून माघार घ्या. जरांगे पाटील म्हणतात तसं मतदान आहे यंदा. हा कामावर कर सदाशिवनगरला. बर कसं बघताय निवडणुका जवळ आल्या त्या? निवडणूक आली प्रणिती शिंदे काँग्रेस बर भाजपला आता इथे प्रणिती शिंदे काम कोण करतंय? कोणते सरकुलीत ना परवीन भोसले बर ते काम करतात काय? बर त्यांच्या त्यांच्या पाठीमागे 60% गाव बर परवीन रामचंद्र भोसले अशोक दशरथ ही सगळी जण आहेत बावकीचा काँग्रेस काम बरं होतं काय पहिलं आणि बीजेपी जातं? बीजेपीने काय केले कोणासाठी काय केलं सांगा मला तुम्ही. काम कुठं टमाट्याला दर नाही मिरचीला नाही कांद्याला नाही कसा देश डाळिंबीला येऊन काय करता वसाला काय आहे बर असं कसं मला काँग्रेसच काँग्रेस पर्याय नाही बघा. बर अहो काय तर आमचा कांदा गेला रुपया सो आला नाही. मुलगा माझा 70-80 हजार रुपये खर्च झाला. किती गेलता कांदा? 1.5 एकर कांदा गेलता. रुपया सो खर्च ना आम्हाला मिळाला नाही. समजा फेकून दिलं उकड्या त्याला धावतो समक्ष बघा. समजा तुमचं हे झालंय म्हण तसलं काय आलंय म्हणून 500 रुपयाला गॅस केलाय बरोबर आहे. तेलंगणामध्ये 500ला केला का नाही गॅस मध्ये 1000 रुपयाला गॅस आहे. रेशन फुकाट देऊन आणि पैसे देऊन 4000 2000 रुपये काय भागलं तेवढे ते नाही दिले तर मी चालते पैसे. 80% सरकुली प्रणिती शिंदेला म्हणणार यात काहीच फरक पडत नाही. कोण बी होते भगीरथ आता बालके असतील सगळेजण मिळून काम करून सरकुली 1 नंबर करून धावणार. आता भगीरथ काम करतोय हो 1 नंबर काम दादा करत नाही. अभिजित पाटील काम करते. अभिजित पाटील आम्ही सांगू शकत नाही. राम म्हणजे काय राम काय आम्हाला देतोय का आणून 10-5 रुपये तुम्ही सांगा. करायचंय काय देवाचा मुद्दा तुमचा बर काय सांगा. श्रद्धा नाही आपली काय अवसर असलं केलं म्हणून असलं करते. रेशन नाही आम्हाला काय नाही हाय त्याला फुकट रेशन आहे बाकी त्याला आम्हाला 2000 रुपये देते. समजा नाचवलं बघा या फर्निटिसनं महाराष्ट्रात पाक नाचवलं काय ठेवलं नाही काय राखलं काय तुम्ही सांगा काय आहे का त्यात काय पर्याय एक सुद्धा पर्याय नाही. कशी ही लोक कशासाठी गेली? हे गेली खायासाठी काय काय दडवायसाठी काय चोऱ्या फिर्या केलेल्या गेली त्यासाठीच गेली जी करते तीच. नाना पटोले तुम्हाला सांगू का मराठा आरक्षण नाही काय नाही दिलं जरांगे शूट काय पर्याय नाही आता शेवट. डिझेल मागलं पेट्रोल मागलं गॅस मागला लाईट बिल मागलं मोबाईलला 30 रुपये बॅलन्स होता. 30 रुपये होता 30 रुपये बॅलन्स मोबाईलला 30 रुपये ही बाकीच पैसे कोण नेलं? पहिल्या पगारी 50 होते आता 300 झाली त्याचं काय? आता कुठेही साखर 50 वर्ष झालं 40 रुपये जाय ज्वारी 50 वर्ष झालं 30 रुपये जाय गहू 40 वर्ष झालं 30 रुपये जाय हीच कसं काय मागतं त्याला काय होतंय? एवढा तर रस्ते केले तर अहो का त्यांनी मग शेतकऱ्याचं बी मागवा इकडे कशी बी ऐकावल्या मागवू द्या मग त्याच्या पट्टीत शेतकरी सकाळून वाढवलं का मग त्या सरकारला शाबासकी. रामावर आपली श्रद्धा आहे का नाही? रामाचं ह्याचं काय काय कोण देव कोण काय रामाचं काय मला कष्ट करणे कमवणे फुकट कोण देत नाही राम देत नाही कोण देत नसतंय कष्टच करावं लागतंय राम अजिबात देत नसतो. जवळ आल्या त्या पुढच्या महिन्यात निवडणूक आहे त्या मग कसं बघताय निवडणुकीच्या? निवडणुकीला आता मोदीला तर निवडून द्यायचं नाहीच म्हणते ती बरेच जण जीएसटी लावली कशावर बी जीएसटी आहे आमचं म्हणणं काँग्रेसला द्यावा. बर काँग्रेस आले तरी येईल वाटते काय सगळ्याला? येईल वाटते जरा काही फरक पडला तर पडला. नमस्कार. तर आता लोक काय काय तुमच्या गावात बरेच भेटले पण मोदीने काय कामं केली नाही ते शेतकऱ्याचं काय नुकसान केलं म्हणते खरं आहे का ते? मोदीने काम केलेली खरी आहे ती केली ना कामं केली ती हे बघा मोदीने कामं केली म्हणून सांगते ती गावात माणूस भेटले हा पण शेतकऱ्या मंडीवर बसले शेतकऱ्यामध्ये बसले बरं काय आलं आता काय शेतकऱ्याला काय केले त्याने 2000 पेन्शन चालू केली नुसतं रस्तच केले तर पेन्शन 2000 चालू केली शेतकरी 2000 काय करायचं आमचं 4000 घेते ती. महागाई वाढली महागाई वाढलेली माहित नाही का तुम्हाला? आता महागाई वाढली शेती किमती दर वाढलाय तर मग काय वाढलं शेतीला तर नाही 5 लाखाला मिळत 10 लाखाला मिळत नाही शेती वाढलाय दर शेतीला. 5 लाख विकायची काय मग? हे काय नाही शेतीचे पण दर वाढलं ना तसं शेतीचे दर वाढले पैसे कुठे आहेत? बर आता कसं करायचं ठरवले लोकांनी? आता काय नाही काँग्रेस काँग्रेसच्या काळात बरं होतं काय? काँग्रेस पहिलं चांगलं होती. आता उमेदवार सुशील कुमार शिंदेची मुलगी उभा राहिली इथे निवडून ते 100% येणार 100% 100% येणार 100% निवडून येणार. बर पर्याय नाही होत्या शेवट बर ही काय नाही 2000ला लालचीहून माणूस हे करायला लागले. सुशील कुमार शिंदेच्या सोबत अभिजित पाटील पण फिरते मतदानासाठी फिरू द्या काय लोक त्याच्या पण मागे जातील का?
आता ती त्याचं राजकारण पक्ष बघायला माणसाला काय करायचं कारखाना खायचा आहे काय कोणाला सभासद असून आम्ही कारखाना काय खाया द्यायचा तुम्ही सांगा काय कारखान्याला घेऊन काय करा ठेस लागली या कारखान्याची भरपूर कारखाना जायचं जसं आमदार फुटते तसं कारखाना सुद्धा फुटते तर माणसाचं नाही ऊस लवकर नेणं ही तर गोष्ट मान्य आहे बरोबर आहे मग काय करायचं एक ते कारखाना घाला आता कोण कोणा विचार करत नाही कोणी कोणाचा नाही काँग्रेस चांगला आहे काँग्रेसवर पर्याय नाही ठीक आहे नमस्कार लोक सांगते ते भाजपनं काय कामं केली नाही ती बघायला गेलं तर अनेक लोक सांगतात मोठा निधी आणलाय आजपर्यंत कधी रस्ता झाला तेवढे रस्ते झाले तर झालाय विकास भाजपच्या नाही विकास झालाय बर कारण रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट होती ना रस्ता एक नंबर झाला त्याचा काही विषय नाही बर आम्ही मतदान ही भाजपलाच करणार बर म्हणजे काय काय काम भाजपनं महत्वाची काम काय नाही काम म्हणजे लाईट व्यवस्थित रस्त्याची समस्या गंभीर होती त्यामुळे रस्ते एक नंबर झाले मध्ये काय तर भाजप सरकार नव्हतं लोक ते सांगत होते की कनेक्शन तोडायचे कुठं वायरमॅन नाही ते बंद झालं आता ते बंद झालं कनेक्शन तोडायचं ही सगळं बंद झालं बंद झालं सगळं महागाई वाढली मध्ये महागाई तर वाढली ते पण तेवढा म्हणजे सुविधा पण तेवढ्या तशा केली नाही महागाईचा विषय नाही सुविधा भरपूर केली त्यामुळे महागाईचा विषय नाही कोण उमेदवार भाजप जिंकले हा उमेदवार काय ती म्हणजे खासदार ही होते आपलं स्वामी महाराज पण ते काय बरोबर आहे आम्ही भाजपचा कार्यकर्ता आहे बरोबर आहे पण आमदार म्हणजे खासदार साहेब काय म्हणजे आम्हाला केव्हा दिसलंच नाही तरी पण आम्ही फिरून भाजपलाच मतदान करतो राहुल गांधी म्हणा सोनिया गांधी बरोबर आहे ती कुठली होती बाहेर इटलीचीच होती हा ती चालती मग इथल्या जवळच्या आपल्या तालुक्यातला चालत नाही का जवळ बरोबर आहे होय एक नंबर काम विधानसभेत त्याने आवाज सारखा त्यांचा उठवतात ना होय शेतकऱ्यासाठी आवाज उठवते सगळं करते ठीक आहे लोक सांगते कोण सांगते भाजपनं काम केलंय कोण सांगते भाजपनं काम केलं नाही काय वाटतं मला भाजपनं काम केलं पण महागाई भरपूर वाढली महागाई वाढली मग लोक मग जर काम करायचं म्हणजे महागाई तर वाढलीच पाहिजे गॅस 100 रुपयाला दिला फुकट म्हणली ते उज्ज्वला गॅस योजना फुकट म्हणली 100 रुपये घेतलं पण आज त्या सिलेंडरची किंमत 1100 रुपये होऊन अनुदान बंद केलं 200-2000 रुपयाला लालची झाला शेतकरी आणि माझा कुठल्या कारखान्यात शेअर नाही सभासद नाही कुठं काय नाही लोक सांगते भरपूर काम झाली इथं काय झालं काय रस्ता झाला म्हणते ते बरं रस्ता काय आमदार निधीतनं झालाय खासदार निधीतनं झाला इथं कोण आमदार आहे यशवंत माने ती पण आता गेली बीजेपी सोबत कोण यशवंत माने अजित पवार गटात तिकडे ते कुणीकडे का जाय ना आम्ही पहिल्यापासून महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल त्याला मतदान करणार भले ते कुठल्याही काष्टाचा असेल महाविकास आघाडीचा शरद पवार पाठीमागे कोण तुम्ही महाविकास आघाडीला मतदान आम्ही करणार ती कुठल्याही पक्ष ती कुठला उमेदवार असेल ठीक आहे नमस्कार खरं तर गावामध्ये लोकसभेच्या संदर्भात विचारणा करायला आलोय बरोबर आहे बोला की खासदार स्वामी काय कामं केली का कोणी भरपूर केली काय काय झाली काम वाटते काय झालं रोड झालाय बर पुन्हा वॉटर सप्लायची कामं झाली ती बर लोक म्हणते कामं केली असते महागाई वाढली होल केली ते अरे महागाई होणार आहे खाणार लय झाली ते पण महागाई होणार बर त्याला काय अडचण आहे बर रस्त्याची काम भरपूर केली भरपूर याला करून दिलेली कामं त्यात नुसतं कोंबड्या कुत्री कावळे हाकते ती बर हे गावातले पुन्हा त्याच्यावर काय बघितलं नाही तर त्यांनी कामं केली असते काँग्रेसनं पण बरीच कामं केली सांगते काय सुद्धा काँग्रेसने केलं नाही ते सुजल कुमार एकदा आला मला लाईट फुकट देतो म्हणला बर त्याच्यावरती इकडे आलाच ना अजून लोक टीका करते टीका करायला खासदार स्वामी म्हणते दिसत नाही म्हणते कधी आलं अहो कामं झाली ती ना आता चला पत्र देतो तुम्हाला 13 कोटी निधी दिला त्यांनी 5 वर्ष साधा नाही काम 13 कोटीचा निधी रस्त्यासाठी आलाय सरकुलला इथं बर पुढारी गावात आला की त्याला विचारण्याची पद्धत अशी होती की आमच्या रस्त्याचं काय करता रस्ते गुळगुळीत झाले सगळे पंढरपूरला जाणारे मंगळवाडा जाणारे सगळे रस्ते झाले व्यवस्थित विकास कामं सुरू आहे कुठलेही राहिलेलं नाही आमच्यात फक्त काय माहिती आहे का पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सवय लागली लोकांना बेकार ती सवय अशी लागलेली आहे की ती सत्तेच्या विरोधात नेहमी राहायचं सत्तेच्या विरोधात राहायचं त्याचा विकास कामावर परिणाम होतो त्याचा विचार करायचा नाही हे चालू सत्य परिस्थिती अशी आहे की बीजेपी मध्ये सगळं वातावरण आहे त्यात काय बदल होणार नाही बीजेपी मध्ये वातावरण आहे कोण आहे आता खासदार आता होणार आहेत पुढे आता सातपुते राम सातपुते त्यांना लोक स्वीकारतील माहिती कोण आहे याच्यात लोकसभेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी गावात लोकांची प्रतिक्रिया घेतोय कोण सांगते काँग्रेसनं कामं केली कोण म्हणते भाजपनं कामं केली भाजपनं कामं केली सांगते रस्त्याचं काम झालंय काय राम मंदिर झालंय कसं बघता ऐकून या सगळ्याचे
एकूण बदल झालेला चांगलाच आहे. भाजपचं सरकार सध्या तसं चांगलंच म्हणता येईल, कारण का लोकांना खाते काढायला लावून लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसा जमा होतोय कुठल्याही गोष्टीचं झालं तर. इन्शुरन्स इन्शुरन्स शेतीचं पीक विमाचं भरपूर प्रमाणात दिलेलं आहे त्यांनी. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता जास्त आली आहे पहिल्यापेक्षा. महागाई आता आपण आता 10 लाखाला एक प्लॉट घेतला तर महिन्यानं वाटतं आपल्याला 12 लाखाला जावा, आपल्याच तेवढा वाढावा आणि बाकीचंच नाही वाढलेलं, असं कसं होईल? जगाचीच वाढलेली आहे महागाई. शेतीविषयी काय दर पण नाही म्हणजे मला तसं कसं आता खरबुजाला भरपूर दर आहे, कलिंगडाला ह्या वर्षी भरपूर दर आहे. मग आता कसं असतं, शेतकरी काय करतो, आज ह्या वर्षी ह्या पिकाला भाव गावला तर सगळेजण तेच करतात. त्यामुळे ते दर पडतात, आपल्यामुळे आपला दर पडतो, राहणार नाहीत ते आपल्यामुळे आपलं दर पडतात, त्यामुळे ते अडचण. नमस्कार. काय दूध आहे काय फक्त? दूध आहे. दूध किती असते दूध? 2 टायमाचं 60-70 लिटर आहे. 60-70 किती काय द्या? 4 आहे द्या. बर कसं आहे तर आता? 25 रुपये. 25 रुपये दर. अनुदान ते 5 रुपये द्यायचे होते. कशाच अनुदान? काय कागद गोळा केली एवढी खरं. बर काय नाही काय नाही. बर अजून अनुदान नाही, काय सुद्धा परवडत नाही. शेण सुद्धा राहत नाही आता सध्या. दूध उत्पादकांना काय ठरलं या निवडणुकीत आता? निवडणूक आता दाखवल ना जागा त्याला. बर आता काय निर्णय काय घेतला नाही? मग निर्णय घेतला की आता तुमच्या तुम्ही ओळखा की घेतला. ठीक आहे चर्म साहेब, दुधाला दर नाही तर म्हणता शेतकरी परवडत नाही म्हणतात, कसं परिस्थिती बघता येईल? कसं आहे आता सध्या आता हे दूध दरात 27 रुपये हे शेतकऱ्याला खरंच परवडत नाही. अडचण दिसते तुमची? अडचण. बर परवडत नाही. गेल्या वर्षी 40 रुपये दर होता, तेव्हा शेतकऱ्यांना कुठेतरी 4 पैसे राहत होते. आता 27 रुपये दर असल्यामुळे काय शेतकऱ्यांना काय वैरून महागाई मुलकाची. एकूण या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. खरं तर ग्रामीण भागातली लोक ही स्पष्ट आणि परखड या ठिकाणी बोलतात, हे चित्र या ठिकाणी दिसतंय. म्हणून तर सातत्यानं ग्रामीण भागातल्या लोकात या ग्रामीण गावातली बाजार जिथं असतील तिथे जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय. या लोकांनी अनेक वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. खरं तर सुरुवात जिथून केली तिथून तर खरं लोकांनी सांगितलं की भाजपनं काही कामं केली नाही, ते काँग्रेसचाच काळ त्यांना बरा वाटत होता. जरी 2000 शेतकऱ्यांसाठी पेन्शन चालू केली तर त्या पाठीमागे GST वाढवलं आणि शेतकऱ्यांची जी खात्याची किमती आहेत त्यामध्ये मोठी वाढ झाली असं शेतकऱ्यांनी सांगितलं. भाजपच्या लोक काय आपल्या बाजारामध्ये गाठ पडली, त्यांनी सांगितलं की जरी आपल्याला महागाई वाटत असेल तर त्याच्या पाठीमागे वेगळी पार्श्वभूमी असते. महागाई असेल तर थोडा या ठिकाणी लोकांना GST असेल काय असेल त्या सुद्धा गोष्टी लोकांनी थोड्या सहन करायला पाहिजे. विकास पाहिजे असेल तर थोडा महागाईचा सुद्धा सामना करावा लागेल, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. मराठा आरक्षण सुद्धा संदर्भात हे गाव अतिशय सज्ज आहे. खरं तर पंढरपूरच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय गाव महत्त्वाचं असलं तरी पण येणारा खासदार कोण असेल तरी निर्णायक मतं या गावामध्ये आहेत. आणि खरं तर इथले स्थानिक कोण राजकीय नेते असतील, मग भगीरथ भालके असतील, अभिजित पाटील असतील, प्रशांत परिचारक असतील किंवा अवतडेंचे काही भाग या ठिकाणी असतील. त्यासोबत हा विधानसभेसाठी मोहोळ मतदारसंघ आहे, मग राजन पाटील असतील किंवा यशवंत माने असतील, त्यांची सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते असतील. त्यांच्या भूमिका या मतदारसंघामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. या ठिकाणी एकूण त्यांना काँग्रेसचा काळ पहिला बरा वाटतो आणि काँग्रेसच्या काळात लोक समाधानी होते हे या ठिकाणी लोकांनी सांगून दाखवलं. खरं तर येणाऱ्या काळामध्ये अनेक ठिकाणांमध्ये फेरबदल होतील, लोकांच्या चर्चा होतील. या ठिकाणी प्रचार वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लोकांसमोर दाखवला जाईल आणि त्यानंतर घेतल्या गावात लोक काय करतील ते सुद्धा बघणं अतिशय औचित्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सरकोली, तालुका पंढरपूर.